सातारा आपलं शहर तर 2016चा जो आता तुम्ही जाहीरनामाबद्दल बोलत होता, 2016चा जर जाहीरनामा आपण पाहिला असता, स्मार्ट सिटीज प्लॅन असेल, भुयारी गटार असेल, तर ते काय झालेच नाही म्हणा. ते जाहीरनाम्यातलं भुयारी गटार पण नाही झालं, कुठं स्मार्ट सिटी प्लॅन पण नाही झाला. पण आता जर आपली प्रमुख समस्या सातारा शहरातली जर कुठली असेल तर ती पार्किंगची समस्या आहे. पार्किंगची समस्या पहिली आपण सुसज्ज पार्किंग असं सातारा शहरातल्या लोकांसाठी केलं पाहिजे. दुसरे आपला मुख्य रस्ता पोई नाकावरती लोकांना चालण्यासाठी पादचारी पूल झाला पाहिजे. कारण जो रोडवरून चालतो तो रोडचा राजा असतो, त्यामुळे तो राजा वाचला पाहिजे. त्यामुळे प्रमुख माझी मागणी असेल कुठलंच काय जर मी करेन तर तो पादचारी पूल असेल पोई नाक्यावला. तिसरी जर कुठलं म्हटलं तर नगरपालिका शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत. नगरपालिका शाळांमध्ये आता पटसंख्या बघितली तर हातानं बोटानं मोजता एवढी नगरपालिका शाळेतली लोकसंख्या आहे. त्यामुळे तिथं कसं जनजागृती करता येईल नगरपालिकेमार्फत, कसं वाड्या वस्तीतली मुलं तिथं शिकतील, कसं शिक्षणाचं प्रमाण त्यांच्यात वाढेल ते आपण बघितलं पाहिजे. परतही लोकांना आरोग्याची सेवा, जे सातारा शहरात वॉर्ड आहे, प्रत्येक वॉर्डात आपल्याला आरोग्य केंद्र उभं राहायचे आहेत. त्यामुळे ती माझी प्रमुख कमी जर झालो एक सामान्य म्हणून, जर मला लोकांनी एकदा संधी दिली, कारण मी ओरिजिनल सामान्य, त्यामुळे मला एकदा संधी द्या, नक्की मी प्रत्येक वॉर्डात आरोग्य केंद्र उभारू. परत नगरपालिका शाळा डिजिटल करूया. परत साताऱ्यातले रोड इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जेवढे क्वालिटीचे रोड सातारा शहरात होतील, जेवढे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड, आता जुना आरटीओ चौकातला रोड आपण बघितला तो पण चांगला आहे, त्या पद्धतीचे रोड इन्फ्रास्ट्रक्चर साताऱ्यात आपल्याला उभं करायचे, ते जाळं आपल्याला उभं करायचे. त्या परत तो एक होईल आपल्याकडनं. वर दुसरा विषय झोपडपट्टी. आता फॉर्म भरायला मी गेलो होतो तर सार्वजनिक शौचालयासाठी एक दाखला आणा म्हणले ते. तर सातारा शहरात एवढी झोपडपट्टी आहेत, पण झोपडपट्टीचा विकास आराखडा एकदा आपण प्रशासन म्हणून सगळ्यांनी तयार केला पाहिजे. आता सार्वजनिक शौचालयात दाखला आणा म्हणले ते, पण आता जी उघड्या शौचालय जातात त्यांना ती कुठं दाखला आणणार? आणि सातारा शहराचं तर एवढं लाजीरवाण आहे, मला बोलाय बी लाज वाटतंय की सातारा शहरातल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत तिथं महिलांनाही शौचालयासाठी उघड्यावर जावं लागतं. ही दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांसाठी. प्रशासन म्हणून सगळी तर फेल गेलेलेच आहेत. त्यामुळे एकदा सगळ्यात त्यांचा विचार करा. ती मी माणसं आहे, ती काय जनावर नाहीत. त्यामुळे झोपडपट्टी धारकांचा विचार करा. सातारा शहरातली बेरोजगारी तर प्रमाण तर वाढलेलंच आहे, पण सातारा शहरातली लोक आता चक्री असेल, जुगार असेल, मटका असेल, त्याच्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. कारण ती बेरोजगार आहे, त्यांना पर्यायच नाही राहिला असं झालेलं आहे. त्यामुळे बेरोजगारीसाठी मेळावे सातारा शहरात झाले पाहिजेत. लोकांना त्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सगळ्या लोकप्रतिनिधींना माझी ही विनंती आहे की जेवढे होतात तेवढे लोकांना जर तुम्ही कंपन्यांना जर तुम्ही रिक्वेस्ट केली की या एखादा उद्योग या, तर 100% ऐकतील. आणि महाराजांचं ऐकणार नाही असं कोण नाही साताऱ्यात. 100% त्यांचं ऐकतील. 100% कंपन्या येतील साताऱ्यात आणि चांगला रोजगार उपलब्ध साताऱ्यात करून मिळेल. परत दुसरी समस्या आहे साताऱ्यातली की साताऱ्यात ग्रेड सेपरेटर. हो, नक्की नक्की. हां, नक्की नक्की नक्की. तर सातारकरांनी मला एकदा संधी द्यावी. सगळ्यात तरुण उमेदवार म्हणून मी गॅस सिलेंडर चिन्ह आहे माझं. साताऱ्यातला जो काही पर्यटनाविषयी आहे, पर्यटनाविषयी जेवढी चालना देता येईल तेवढी मी निवडून आल्यानंतर देईन. पर्यटन साताऱ्यातला वाढवायचं आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शाळा आहे साताऱ्यात, प्रतापसिंह हायस्कूल एवढी सुसज्ज झाली पाहिजे की लोकांनी तिथं शिक्षणाचं महत्त्व, तिथनं बाबासाहेबांनी या देशात संविधान लिहिलं, ते एक शिक्षणाचं महत्त्व तिथं विद्यार्थी आले पाहिजेत. शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे. वाड्या वस्तीवरती जनजागृती झाली पाहिजे. दुसरा प्रमुख आपला जर सातारा शहरातला कुठला विषय असेल तर रोडचा आहे. रोड इन्फ्रास्ट्रक्चर साताऱ्यातलं खराब आहे. रोड इन्फ्रास्ट्रक्चर साताऱ्यातलं जेवढं होता एवढं क्वालिटी करता आलं पाहिजे. आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. परत दळणवळण करण्यासाठी सातारा शहरात ई बसेस सेवा झाल्या पाहिजेत. सातारा शहराचं जे हे टेंडर निघतात तर त्या टेंडरमध्ये व्यवस्थितपणे ते जे देतात त्यांनी व्यवस्थितपणे त्याच्या सर्च केला पाहिजे ते कशा प्रकारे झाले. ती एक केवळ 28 वर्षाचा असताना एवढा सगळा अभ्यास पूर्ण बोलतोय, तुला थांबवतोय कारण ऑलरेडी आपला कार्यक्रम 20 मिनिटं पुढे गेलेला आहे.